ज्या नव्या युगांसाठी, नव्या युवांसाठी, नव्या पिढीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत आलेले आहेत। ती व्यक्ती आपल्या सर्वांसाठी आयकॉन आहे। अशा व्यक्तीबद्दल आपण या एवेतून जाणून घेऊयात आणि ती व्यक्ती आहे विंग कमांडर वैष्णवी टोकेकर। आसमान सिर्फ उनके लिए नहीं जिनकी उड़ान ऊंची हो, आसमान उनका है जो जमीन पर रहकर भी सपने देखना और उन्हें पूरा करना जानते हो। जी हा कोणत्या मूवीचा डायलॉग नाही तर प्रवास आहे एका कर्तृत्ववान मराठी कन्येचा, जिने फक्त हवेतल्या मार्गांवर नियंत्रण ठेवलं नाही तर इतिहासाच्या मार्गावर आपली नाममुद्रा कोरली। हवाई दलाच्या वर्दीत ब्लॅक बेल्टची ताकद घेऊन आणि हिमालयाची 21,000 फुटांची उंची सर करणारी ही खरी नायिका। ही कहाणी आहे एका भारतीय हवाई दलातील शौर्याचं आणि धैर्याचं प्रतीक असणाऱ्या एका रणरागिणीची। पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2010 मध्ये त्यांनी हवाई दल अकादमीतून प्रशासकीय शाखेत प्रवेश केला आणि पुढे हवाई वाहतूक नियंत्रक म्हणून अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे त्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे मध्ये विभागीय अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या। तिथे त्यांनी अनेक महिला कॅडेट्सना सामील करून घेण्यात आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात मोलाची भूमिका बजावली। इतकंच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला साहसाची किनार आहे। कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आणि INS शिवाजी ट्रायलॉथॉन मध्ये 3रे स्थान त्यांनी मिळवलं आहे। फौजी कभी रिटायर्ड नाही होते, भलेही ते वर्दीत नसतील। या देशप्रेम आणि सेवा भावनेने तरुणांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा त्या आजही देत आहेत। हवाई दलात जाऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या युवांसाठी शौर्य आणि प्रेरणा स्रोत असणाऱ्या प्रभावशाली वेटेरन विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांना यूथ आयकॉन 2025 या पुरस्काराने सन्मानित करत आहोत। देश सेवेसाठी समर्पित आपल्या प्रत्येक प्रयत्नांना कोकण NGO इंडियाचा मानाचा मुजरा। विंग कमांडर वैष्णवी टोकेकर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्या नव्या युगांसाठी, नव्या युवांसाठी, नव्या पिढीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत आलेले आहेत। कोकण हे माझं आजोळ आहे। आजोळहून जेव्हा काहीतरी मिळतं त्याचा ते जास्त म्हणजे जवळ असतं, मला त्याचा आनंद जास्त असतो। पण माझं पोस्टिंग पूर्ण भारतभरात झालं आणि शेवटी असं खूपदा व्हायचं की काही गोष्टींमध्ये आपण अडतो, काही गोष्टी कळत नाहीत, उमजत नाहीत, पराभव नाही पण थोडंसं एक सेटबॅक लागतो अनेक वेळा। एकच गोष्ट मला ज्यांनी मला नेहमी प्रेरणा दिली ते म्हणजे माझे रूट्स, जिथून मी येते। एक गावामधलं जे सामाजिक एक वेगळं तिथलं वातावरण असतं, ते ह्या गोष्टींनी मला खूप गोष्टी शिकवल्या, सांगितल्या आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिली। पहिल्या कोकणामध्ये जेव्हा लाईट नसायची आणि आम्हाला त्याची पुण्याहून आलेल्या मुलांना त्याची खूप मज्जा वाटायची की अरे लाईट नाही आणि आकाशात कसं दिसतंय, पण मोठं झाल्यावर कळलं की हे म्हणजे किती गंभीर होतंय आणि तुमच्यासारख्या संस्था तिथे काम करतायत आणि गावांची काळजी घेतायत, ह्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।